आज होता संडे म्हणून काहीतरी रात्रीच्या जेवणामध्ये स्पेशल झालंच पाहिजे म्हणून बेत केला काहीतरी नॉनव्हेज बनवायचा. नॉनव्हेजमध्ये काय तर चिकन आणायला पटकन मार्केटमध्ये गेली झटपट पटापट आणि घरी आल्यावर लगेच चिकन स्वच्छ धुवून घेतलं, त्याला हळद आणि पावडर लावून ठेवलं. हॉलमध्ये येते तर काय ध्रुवची इथे मस्ती चालू होती, काहीतरी त्याचं खेळणं चालू होतं बुवा बुवा. आणि एका साईडला सगळ्या खेळण्यांचा पसारा करून ठेवलेला. मुलं म्हटले की असा हा पसारा होतच असतो आणि मुलांचं खेळणं कमी पण पसारा जास्त, घरभर पूर्ण पसारा पसारा. आणि 2-3 शिट्ट्यामध्ये माझं चिकनही चांगलं शिजून निघालं होतं म्हणून ध्रुवसाठी अळणी पाणी काढलेलं आणि तो आवडीने हे पाणी पितो आणि त्याला हे खूप आवडतं आणि ते गरम असल्यामुळे त्याला दम देणं चालू होतं. तर त्याला दम देत होती म्हणून त्याचं रडणं काहीतरी चालू होतं आणि त्याने ते फिनिश केलं. आणि एका साईडनं माझं चिकन करीसुद्धा रेडी झालेलं. त्याचा आपला घरचाच मसाला असतो तो भाजून वगैरे घेतलेला, तोच त्याला फोडणी दिलेली. घरचाच मसाला वापरून चिकन करी रेडी होती. दुसऱ्या दिवशी काम हलकं होईल म्हणून कपडे वगैरे धुवून घेतले. आदल्या दिवशी पाणी पण आलेलं, म्हटलं चला कपडे वगैरे धुवून घेते, तेवढंच उद्याचं काम हलकं होईल. मग ती कपडे सुकत घातली, सकाळी कपडे सुकत घातली, ती वाळू निघालेली ती काढली आणि ही कपडे वाळत टाकली. आणि ध्रुव उठायच्या अगोदर जेवून वगैरे घेतलं, तोपर्यंत ध्रुव उठलाच. आणि मग तो उठल्यावर त्याला दूध वगैरे दिलं, त्याचे कपडे वगैरे चेंज केली, त्याला स्वेटर माकड टोपी घातली, त्याच्यावर थोडीफार मस्ती केली आणि तोही झोपी गेला. आणि आज खाल्लं होतं नॉनव्हेज म्हणून उद्या हे केस धुवायची होती म्हणून आदल्या दिवशीच रात्री केसांना तेल लावून घेतलं, ते हलक्या हाताने मसाज केलं, पूर्ण केसांना तेल वगैरे लावून घेतलं. गुत्ता होता केसांमधला तोही चांगला काढून घेतला. आणि उद्या आज नॉनव्हेज खाल्लं म्हणजे उद्या केस धुतलीच पाहिजे म्हणून आदल्या दिवशी मी केसांना चांगलं तेल लावून गुत्ता वगैरे काढून हा माझा संडे असा संपला.